इमॅजिन करा की तुम्ही रोज मिलिटरी डिसिप्लिन सोबत उठता, आपले इमोशन्स कंट्रोल करता, भीतीचा सामना करता आणि अवघड मार्ग स्वीकारता. तुमची लाईफ कशी दिसेल, तुम्ही काय अचीव्ह करू शकणार नाही, असं काय आहे मिलिटरी माइंडसेटमध्ये ज्यामुळे तुम्ही डिसिप्लिन्ड होता. आपण मिलिटरी जॉईन न करता याला फॉलो करू शकतो का? तेच आपण शिकणार आहोत जोको विलिंग यांच्या डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम या पुस्तकातून. जोको विलिंग 20 वर्ष आर्मीमध्ये होते. बॅटल ऑफ रामाडी सारख्या फेमस लढाया त्यांनी लढल्या आहेत आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सीईओंना सुद्धा त्यांनी ट्रेन केलं आहे. ते फक्त डिसिप्लिनबद्दल बोलत नाहीत, तर ते स्वतः डिसिप्लिनचे एक्झाम्पल आहेत. सर्वात अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला डिसिप्लिन्ड का व्हायचं आहे. जोकोच्या म्हणण्यानुसार डिसिप्लिन इज द रूट ऑफ ऑल गुड क्वालिटीज. तुमच्यामध्ये डिसिप्लिन असेल तरच तुम्ही चांगले म्युझिशियन बनू शकता, करिअर पुढे नेऊ शकता, फॅमिलीला सांभाळू शकता. इट्स अबाउट बिकमिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. मिलिटरीमध्ये आपण डिसिप्लिन का व्हायला पाहिजे याचं उत्तर खूप सोपं आहे. जर तुम्ही डिसिप्लिन्ड नसाल तर तुमचा लगेच मृत्यू होऊ शकतो. तुमच्या ट्रेनिंगमध्ये कोणतीही चूक झालेली असेल तर तुमचा आणि साथीदारांचा मृत्यू होऊ शकतो. आणि आपल्या बाबतीत सुद्धा हेच सत्य आहे. आपल्यामध्ये डिसिप्लिन नसेल तर आपल्या ड्रीम लाईफचा सुद्धा मृत्यू होतो. आपल्या लाईफची जीही स्वप्न आहेत, वर्ल्ड ट्रॅव्हल करण्याचं असेल, आपल्या फॅमिलीला चांगलं आयुष्य देण्याचं असेल, या सर्व स्वप्नांचा नाश होतो. पण हे डिसिप्लिन येते कुठून? ते येतं आपल्या आतून. डिसिप्लिन म्हणजे एक इंटरनल फोर्स असतो. तुमच्यावर डिसिप्लिन थोपताही येऊ शकते, मग ते स्कूल टीचरकडून असेल किंवा तुमच्या बॉसकडून. पण रिॲलिटी ही आहे की यातून तुम्हाला खरी डिसिप्लिन भेटणार नाही, कारण एक्सटर्नल डिसिप्लिन स्ट्रॉंग नसतो, तो सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तर मग तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पाहिजे सेल्फ डिसिप्लिन, जो की तो तुमच्यामधून येतो. हा तेव्हा येतो जेव्हा तुम्ही डिसिजन घेता डिसिप्लिन होण्याचा, जेव्हा तुम्ही बेटर बनण्याचा ट्राय करता, जेव्हा तुम्ही डिसाईड करता की मी अजून काहीतरी एक्स्ट्रा करेन. सेल्फ डिसिप्लिन तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही काहीतरी डिसाईड करता. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही डिसिप्लिन्ड नाहीत तर मग जोको विलिंगच्या म्हणण्यानुसार तुम्ही अजून डिसिप्लिन बनण्याचा निर्णय घेतला नाही. आता टाईम आला आहे आपल्या माइंडवर मार्शल लॉ डिक्लेअर करण्याचा, जिथे फक्त तुमचंच चालेल, ना तुमच्या इमोशनचं, ना तुमच्या लेझिनेसचं, ना 4 लोकांचं. हा मार्शल लॉ तुमच्या माइंडवर लावण्यासाठी तुम्हाला मिलिटरी माइंडसेट समजून घ्यावा लागेल. डिसिप्लिन म्हणजे फक्त ऑर्डर फॉलो करणे नाही, हा एक माइंडसेट आहे, एक लाईफस्टाईल आहे. यातून तुमचे ॲक्शन्स आणि डिसिजन्स निघतात. हे फक्त ॲक्शन कंट्रोल करण्याच्या बाबतीत नाही, तर तुमचे थॉट्स आणि इमोशन्स कंट्रोल करण्याच्या बाबतीत आहे. यामुळे तुम्ही तुमच्या माइंडचे आणि विल पॉवरचे मास्टर बनता. कधी कधी डिसिप्लिन तुम्हाला तुमचा दुश्मन वाटेल, पण रिॲलिटीमध्ये डिसिप्लिन तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. हा तुम्हाला तेव्हाही साथ देईल जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात असेल. डिसिप्लिन तुम्हाला स्ट्रेंथ, हेल्थ, इंटेलिजन्स, हॅपीनेस आणि फ्रीडम देईल. एक की टूल आहे जो मिलिटरी लीडर्स सेल्फ डिसिप्लिन वाढवण्यासाठी यूज करतात, तो म्हणजे सेल्फ क्वेश्चनिंग. ते सतत त्यांच्या डिसिजन, ॲक्शन आणि स्ट्रॅटेजीजला इव्हॅल्युएट करतात. ते स्वतःला अवघड प्रश्न विचारतात, डाऊट करण्यासाठी नाही, तर स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी. डिसिप्लिन हे फक्त कंट्रोल करण्याच्या बाबतीत नाही, तर ते फ्रीडमच्या बाबतीत सुद्धा आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलात. डिसिप्लिन लीड्स टू फ्रीडम. तुम्ही योग्य चॉईस करता का? तुम्ही योग्य मार्गाने आहात का? फ्रीडम हे नेहमी चांगल्या हेल्थ, स्ट्रेंथ, इंटेलिजन्स आणि हॅपीनेसमधून येते. आणि हे फ्रीडम तुम्हाला कोणीही मोफत देणार नाही. हे तुम्हाला डिसिप्लिनमधून कमवावं लागेल. सगळ्यात मोठा अडथळा ज्याच्यामुळे आपण फ्रीडम मिळवू शकत नाही, तो म्हणजे लेझिनेस. तुमचं मन नसेल तरीसुद्धा डिसिप्लिनमुळे तुम्ही सकाळी लवकर उठता. जेव्हा तुमच्यामध्ये एनर्जी नसते तेव्हा सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करता. डिसिप्लिन म्हणजे तुम्ही चॉईस करता. हे फक्त तुमच्या फिजिकल ॲक्शनबद्दल नाही, तर इमोशन्स आणि इगोबद्दल सुद्धा आहे. डिसिप्लिनमुळे इमोशन्स चेक होतात, त्यामुळे तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह डिसिजन्स घेऊ शकता. तुमचा इगो कंट्रोलमध्ये राहतो, गोष्टी हातातून बाहेर जात नाहीत. तुम्ही इमॅजिन करून बघा, मिलिटरीमध्ये इगो कंट्रोलमध्ये ठेवणं किती गरजेचं आहे. एखाद्या कमांडरने इगोमध्ये चुकीचा डिसिजन घेतला तर हजारो सोल्जर्सचा जीव जाऊ शकतो. आपल्या लाईफमध्ये सुद्धा इगो कंट्रोल करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या इमोशन्सला आणि इगोला कंट्रोलमध्ये ठेवायला शिकता, तेव्हा तुम्ही भीतीचा सामना अजून चांगल्या प्रकारे करू शकता आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर येता. पण एक सगळ्यात मोठी भीती आहे ज्यामुळे सर्वजण चुका करतात, ती आहे फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअरमुळे तुम्ही रिस्क घेत नाही. प्लॅन करत आणि विचार करत तुम्ही फक्त बसून राहता, पण ॲक्शन घेत नाही. जोको म्हणतात, फिअर ऑफ फेल्युअरला आपल्याला एम्ब्रेस करायला पाहिजे. फिअर ऑफ फेल्युअरच आहे ज्यामुळे तुम्ही रात्रभर जागाल, प्लॅन कराल, रिहर्सल कराल, सतत सिच्युएशनबद्दल विचार कराल आणि मेहनत कराल आणि राईट डिसिजन घ्याल. फिअर ऑफ फेल्युअरमुळे तुम्ही शॉर्टकट शोधणार नाही,
तुम्ही मेहनत कराल, विचार कराल आणि बॅटलसाठी रेडी असाल. जोकोच्या म्हणण्यानुसार अजून एका गोष्टीला फेल्युअरपेक्षा जास्त घाबरायला पाहिजे, ते म्हणजे साईडला बसून राहणे आणि काहीच न करणे. विचार करा, तुम्ही 6 दिवसांनी, 6 महिन्यांनी, 6 वर्षांनी किंवा 60 वर्षांनी तुम्हाला रिअलाइज होते की तुम्ही काहीही अचीव केले नाही, तुम्ही काही प्रोग्रेस केली नाही. ही आहे तुमची रिअल लाईफ हॉरर मूव्ही आणि याच गोष्टीची आपल्याला भीती वाटायला पाहिजे. बरं, हे सर्व ठीक आहे, पण आता पुढे कसं जायचं? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. जस्ट गो, डोंट वेट एनीमोर. आता जास्त विचार करू नका, जास्त प्लॅन करत बसू नका, उगीच फसून राहू नका. एक्सक्यूज बनवायची गरज नाही. बस ॲग्रेसिव्ह बना आणि ॲक्शन घ्या. पहिली ॲक्शन काय आहे जी तुम्हाला घ्यायची आहे? पहिली स्टेप काय आहे जी तुम्हाला टाकायची आहे? बस ते सुरू करा. यामुळे तुमची डिसिप्लिनची गती वाढेल आणि पुढील गोष्टी आपोआप क्लिअर होत जातील. पण आता थांबायचं नाही, पहिलं पाऊल टाकायचं. लाईफ थोडी डिफिकल्ट वाटेल, तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप प्रेशरमध्ये आहात. जोको म्हणतात अशा वेळी तुम्हाला फाईट करायला पाहिजे. तुम्ही तुमचं सर्वस्व लावून लढायला पाहिजे. तुम्हाला तोपर्यंत लढायचं आहे जोपर्यंत तुमची टास्क कंप्लीट होत नाही. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल की मेजॉरिटी ऑफ द टाईम तुम्ही जिंकलेले असाल. या ॲटिट्यूडला तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. रनिंग करताना 1 किलोमीटर जास्त रनिंग करा. स्टडी करताना 1 तास जास्त स्टडी करा. प्रत्येक वेळी योग्य डिसिजन घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःला फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग बनवा. लढाई फक्त फिजिकली होत नाही, मेंटली सुद्धा होते. तुमच्यातील विकनेसला आणि भीतीला रोज 100% द्या. जेव्हा तुम्हाला असे वाटेल की तुम्ही जिंकू नाही शकणार, अशी सिच्युएशन जी तुम्हाला इम्पॉसिबल वाटेल, अशा वेळी तुम्ही हे लक्षात ठेवायला हवं, यू हॅव नथिंग टू लूज, सो स्टँड अप अँड फाईट. नक्कीच तुम्ही हे ऐकल्यानंतर मोटिवेट झाला असाल, तर मग हे नक्की लक्षात ठेवा, मोटिवेशन इज नॉट अ डिसिप्लिन. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मोटिवेशन येत जात राहतं. डिसिप्लिन हे एक सातत्य आहे जे तुमच्या आयुष्यात कायम राहते. डिसिप्लिन इज अ प्रॅक्टिस. ऑथर आपल्याला डेली डिसिप्लिन प्रॅक्टिस करण्याच्या काही पद्धती सांगतो. फर्स्ट, वेकिंग अप अर्ली. सकाळी लवकर उठणे प्रॅक्टिकली खूप फायद्याचं आहे. याचा सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्स असा आहे की बाकीच्या दिवसांसाठी हा एक टोन बनतो. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही स्वतःच्या कंट्रोलमध्ये आहात. तुम्ही तयार होण्यासाठी धावपळ करत नाहीत. तुम्ही धावत ऑफिसला जात नाही. तुमचा दिवस स्ट्रेसने सुरू होत नाही. तुम्ही तुमचा दिवस शांतपणे सुरू करता आणि तुम्ही तुमच्या दिवसाचा प्लॅन बनवता. जोको म्हणतात, वेकिंग अप अर्ली इज अ सायकोलॉजिकल विन ओव्हर द एनिमी. इथे एनिमी कोण आहे? तर तुमचा इनर सेल्फ, तुमच्यातील लपलेला विकनेस. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा तुम्ही स्वतःला शो करता की माझे इमोशन्स माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत, आसपासच्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत, पण तुम्ही स्वतः कंट्रोलमध्ये आहात आणि तुम्ही त्या एनिमीला हरवू शकता. जोको विलिंग सकाळी लवकर उठण्यासाठी काही टास्क सजेस्ट करतात की तुम्ही तुमचे एक्सरसाइजचे कपडे आधीच काढून ठेवा, तुमचे शूज तुमच्या जवळच ठेवा आणि उद्याची टू डू लिस्ट आजच बनवून ठेवा. म्हणजे ज्यावेळी अलार्म वाजतो आणि तुम्ही उठता त्यावेळी तुमचा टाईम विचार करण्यात वेस्ट नाही जाणार. सकाळी लवकर उठण्याची सर्वात सिंपल टास्क म्हणजे रात्री लवकर झोपणे. जर तुम्हाला सकाळी 4 किंवा 5 वाजता उठायचं असेल तर तुम्हाला रात्री 9 किंवा 10 वाजता झोपायला हवं. झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याची प्रायोरिटी सेट असायला पाहिजे. सकाळी ट्रॅफिक कमी असते, जिम रिकामी असते, तुम्हाला कोणीही डिस्ट्रॅक्ट करायला येणार नाही, कोणता टेक्स्ट मेसेज येत नाही, फक्त तुम्ही एकटे असता. 4 ते 6च्या दरम्यान उठण्याचं एक स्पेशल कारण आहे. ते तुम्हाला सकाळी उठल्यानंतरच समजेल. जर तुम्हाला वाटत असेल की एवढं सगळं करून सुद्धा मी सकाळी लवकर उठू शकणार नाही, तर याचं सोल्युशन सुद्धा सर्वात सिंपल आहे. बस जेव्हा तुमचा अलार्म वाजतो तेव्हा बेडवरून निघून जा. काय हे इझी आहे? नाही, पण हे खूप सिंपल आहे. प्रत्येकाचं अजून 5 मिनिट झोपण्याचं मन करतं. मग तुम्ही स्नोज बटन दाबता आणि अजून झोपता. पण तुम्हाला डिफरंट बनायचं आहे. जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा तुम्हाला उठायचं आहे. बस तुम्ही तुमच्या इम्पल्सच्या एवढं कंट्रोलमध्ये याल की तुमच्यामध्ये ॲटोमॅटिक सेल्फ डिसिप्लिन वाढायला लागेल. डिसिप्लिन वाढण्याची सेकंड स्टेप म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज ही फक्त स्ट्रॉंग बनण्यासाठी नाही, तर यामुळे तुम्ही हेल्दी आणि स्मार्टसुद्धा बनता. फिजिकल एक्सरसाइजमुळे ब्रेनमध्ये ब्लड फ्लो वाढतो, ग्रोथ हार्मोन्स प्रोड्यूस होतात, ज्यामुळे नवीन नर्व सेल्स बनतात. तुमचा मेंदू असे केमिकल रिलीज करतो की ज्यामुळे तुमची थिंकिंग अजून क्लिअर होते. जोको विलिंग म्हणतात की कोणताही व्यायाम करा, पण करा. स्टॉप इटिंग शुगर ही डिसिप्लिन बनण्याची थर्ड स्टेप आहे. शुगर ॲडिक्टिव्ह असते. शुगर तुमच्या ब्रेनला स्टिम्युलेट करते. जेव्हा तुम्ही शुगर खाता तेव्हा तुम्हाला अजून पाहिजे असते आणि जेव्हा तुम्ही खायचं बंद करता तेव्हा तुम्ही स्वतःला विड्रॉल फील करता. तुमचं डोकं दुखेल, इरिटेशन, एन्झायटी फील होईल. जोकोच्या म्हणण्यानुसार शुगर एक खोट आहे.
तुम्ही जेवढी शुगर खाल तेवढी खोट येत राहणार. डिसिप्लिन बनण्याची फोर्थ स्पिरिच्युअल स्टेप आहे ती म्हणजे फास्टिंग. फास्टिंग म्हणजे उपवास. याचे खूप सारे सायंटिफिक बेनिफिट आहेत. यामध्ये तुमची बॉडी रिपेअर होते, डायजेशनला ब्रेक मिळतो, तुमच्या बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोन्स रिलीज होतात. फास्टिंगमुळे डिसिप्लिन्ड बनण्याची चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळते. तुम्ही स्वतःला दाखवू शकता की तुम्ही कंट्रोलमध्ये आहेत, तुमचे इमोशन्स, एंजर कंट्रोलमध्ये आहे. मित्रांनो, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. असेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.